नमस्कार मंडळी, गुड मॉर्निंग. सकाळचे वाजले आहे 4:30 आणि 4:30 वाजता उठली आम्ही 5 वाजता जातो वॉक करायला. तर अजून झोप आहे डोळ्यावर. फ्रेश झालेली आहे, ब्रश वगैरे केला आहे, तोंड धुतलं आहे आणि आता माझ्या घरात पडलेत हातरुणं. चालायला जायच्या आधी सर्व व्यवस्थित करून घेते कामं, कारण आल्यानंतर आहे ना खूप कंटाळा येतो. तर आता अंथरुणं उचललेत, बिछाना आणि केर कचरा पण काढून घेतला, झाडू वगैरे मारून घेतलं. तर आता लगेच मी होते रेडी. 4:45 झाले. तर आता जाऊया वॉकला. बहिणीला पण फोन केला आहे की रेडी हो म्हणून. आणि सकाळचा सर्व अर्धे झोपेत असतात, त्याच्यामुळे फोन करायला पण हे वाटते. तर तिला आता फोन केला, ती येते. तर आता आम्ही चाललो आहे. 15-20 मिनटं लागतील तयारी करायला. 5 वाजायला 4:45 झालेली आहेत. तर आता मी चालली आहे वॉकला. नाही, पहिला रेडी होते. तर मी झाली आहे रेडी आणि जाते खाली आता. आणि तिला परत एकदा कॉल वगैरे करते आणि जातो मी पिरवाडी बीचला वॉकला. तर मी पोहोचली आता पिरवाडीला आणि हा आहे पिरवाडीचा नजारा. मला डॉग्सची लय भीती वाटते, खूप भीती वाटते मला डॉग्सची. तर हे एक शॉप, वॅन शॉप. इथे पण दुकानात अंधार आहे इकडे आणि इथे सीट्स वगैरे आहेत बसायला. आणि हा आहे पिरवाडीचा नजारा. थोडंसं अंधारच आहे, पण ही जी लाईट आहे ना, ह्याच्यामुळे खूप दूर दूरपर्यंत उजेड जातो. आता आम्ही निघालोय घरी जायला. किती वाजले? 6-6:30 झालेत आणि चाललोय आम्ही घरी. आणि थोडा अंधारच आहे. तर कॉफी संपली होती, तर मी इथे कॉफी पाऊच घेऊन चाललेली आहे. आणि घरी जाताच लगेच मस्त अशी तर्रीदार बटाट्याची भाजी बनवली होती आणि चपात्या बनवल्या होत्या नाश्त्याला. चपाती आणि बटाट्याची भाजी. तर इथे आज गवारच्या भाजीचं मुहूर्त लागलाय, तर गवारची भाजी बनवते मी आज. माझ्याकडे फ्रीज नाही आहे, त्याच्यामुळे ना ही भाजी अशी थोडी सुकून जाते. तर आज आहे गवारची भाजी, वरण भात, चपातीचं बेत आहे. सकाळी नाश्त्याला मी केली होती, बघितलंच होतं तुम्ही, बटाट्याची भाजी. आणि तर हजबंड गेले आहेत जॉबला आणि मी आता जेवण बनवते, कारण ते परत आता 12 वाजता येतील, 1 वाजता येतील जेवायला. तर मी आता जेवण रेडी करून ठेवते आणि बाकीची सर्व कामं झाले. देवपूजा झाली आहे, कपडे धुवून झालेले आहेत, नाश्ता झालेला आहे. तर आता फक्त राहिलं आहे जेवणाचं काम चाललं आहे माझं.
तर संध्याकाळचे वाजले आहेत 5 आणि आता हजबंड येतच असतील, तर त्यांच्यासाठी मी आता बनवते आहे चहा आणि सोबतच जेवणाची पण तयारी करते. तर इथे मी बनवते आहे कोरा चहा. माझ्या हजबंडला कोरा चहाच आवडतो, तर इथे मी बनवून ठेवते आहे कोरा चहा. डाळ बॉईल व्हायला ठेवली आहे. तर सर्व कामं जेवण वगैरेची झालेली आहेत. तर आजसाठी इतकंच. तर मंडळी, व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्स फॉर वॉचिंग.